आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मेष राशीचे वार्षिक राशी भविष्य बघणार आहोत। 2026 हे वर्ष आपल्यासाठी कसं असेल, कोणते महिने आपल्यासाठी लाभदायक असतील आणि कोणत्या महिन्यात आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर सुरू करूया मेष राशी। तर बघा, मेष राशीच्या मंडळींनो, आपली अग्नितत्वाची आणि मंगळाची अशी ही प्रथम रास आहे आणि 4 लोकांमध्ये एखादा माणूस जर ठामपणे बोलत असेल आणि त्याच्या बोलण्यात कुठेतरी ॲग्रेसिव्हनेस दिसत असेल आणि करारी बाणा असेल तर तो जातक मेष राशीचा आहे हे नक्की आपण त्यावरून जाणून घेऊ शकतो। आत्मविश्वासी, धाडसी, निडर स्वभाव, पण विचार न करता झटकन कृती करून एकदम एक घाव 2 तुकडे करणारी जी मंडळी आहेत ती मंडळी मेष राशीची मंडळी असतात। इतरांच्या भांडणात पडून त्यांचे भांडण सोडवतात, पण स्वतःला कुठेतरी त्रास करून घेतात अशी ही मंडळी सुद्धा पाहायला मिळतात। इन्स्टंट डिसिजन घेणारे, तापट स्वभावाचे, सुरुवातीचं आयुष्य खडतर असतं यांचं, अशा पद्धतीची मेष राशीची मंडळी जनरली आपल्याला पाहायला मिळतात। आणि अशा या मेष राशीचं वार्षिक राशी भविष्य आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। येणारं 2026 हे नववर्ष आपल्यासाठी कोणत्या नव्या संधी घेऊन येतील। ह्या वर्षी आपल्यास शनीची 7.5 सुद्धा सुरू आहे। शनीच्या 7.5चं प्रथम चरण आपणास सुरू आहे, त्याचा आपल्या 2026च्या वर्षावरती काय परिणाम होईल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि यावर्षी शनिदेव सोडून इतर 8 ग्रह राशी परिवर्तन करत आहेत, याचा सुद्धा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे। त्यातल्या त्यात गुरुदेव 3 राशींमधून प्रवास करतील, त्यात ते मिथुन, कर्क आणि सिंह या 3 राशींमधून प्रवास करणार आहेत। याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेणार आहोत। या वर्षात एकमेव स्थिर राहणारा ग्रह हा फक्त शनिदेव असतील आणि शनिदेव फक्त जलतत्वाच्या या राशीमध्ये एकमेव स्थिर असतील। बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन यावर्षी पाहायला मिळेल। त्यात आपणास सुरू असणारी शनीची 7.5 संपूर्ण वर्षभर आपल्या कर्माची फळे आपणास मिळतील। त्यामुळे ह्या वर्षात योग्य ती महत्त्वाची आणि चांगली कर्मे करून योग्य ते फळ चाखण्याची संधी आपण सोडू नये आणि ह्या वर्षी आळस मात्र आपण सोडावा असा सल्ला आपणास देण्यास येत आहे। आपल्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याची आपल्याला ह्यावर्षी गरज आहे। तर सुरू करूया मेष राशीसाठीचं वार्षिक राशी भविष्य। नवीन जॉब, नवी जागा किंवा नवीन काम यामधलं एक काहीतरी आपल्यासोबत यावर्षी नक्की घडणार आहे, कारण शनीच्या 7.5मध्ये आपल्याला नवीन अनुभव पाहायला मिळतात। बऱ्याच जणांमध्ये मिसकन्सेप्शन असतं की शनीची 7.5 मला लागली तर माझ्यासोबत काहीतरी वाईटच घडणार आहे, पण शनीच्या 7.5चा परिणाम वाईटच घडेल असं नसतं। आपल्याला नवीन अनुभव देऊन शनिदेव मार्गी आणि वक्री या 2 अवस्थेमध्ये आपल्याला नवनवीन अनुभव देत असतात आणि त्यातून नवीन संधी आपणास येतात। आणि आपले जे शत्रू आहेत, आपले मित्र कोण, आपले खरे मित्र कोण, खरे शत्रू कोण याची जाणीव आपल्याला या शनीच्या 7.5 मिळत असते। आतापर्यंत आपण ज्या लोकांसोबत राहिलेलो असतो, कुठेतरी आपल्याला जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्यातली किती लोक आपल्याला साथ देतात आणि किती लोक सोडून जातात हे शनीच्या 7.5 शिवाय, या पिरियडशिवाय कोणत्याच पिरियडमध्ये व्यवस्थित आपल्याला समजत नाही। शनीची 7.5 त्यासाठीच असते, आपल्याला नवनवीन अनुभव त्यातून मिळत असतात। तर नवीन ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी शिफ्ट होऊ शकता यावर्षी, किंवा भरपूर प्रवास आपल्याला या वर्षात करावा लागू शकतो। आपल्या घरात जास्त वेळ आपण राहू शकणार नाही आणि जर राहिले तर विदेशाशी रिलेटेड काही व्यवहार आपण ऑनलाईन करू शकतात। अशा सुवर्ण संधी आपणास नवीन अनुभव घेण्यासाठी शनिदेव या ठिकाणी तत्पर आहे आणि पूर्ण वर्षभर एकाच राशीमध्ये असणार आहेत। तर बघा, सुरू करूया आपण। सगळ्यात आधी आपण गुरुच्या राशी परिवर्तनाचा मेष राशीवर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया, गुरुदेव जेव्हा मिथुन राशीत असतील तेव्हा वर्षाच्या सुरुवातीला गुरुदेव आपल्या मिथुन राशीमध्ये असतील, म्हणजेच आपल्या परिश्रमाच्या हाऊसमध्ये असतील। तर परिश्रमाच्या घरामध्ये गुरुदेवांचं आगमन झालेलं आहे आणि ते जानेवारीपासून असेल। तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या 6 महिन्यांमध्ये गुरुदेव या मिथुन राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील।
तर ह्यावेळेस आपल्याला काय अनुभव येतील, तर यामध्ये आपल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या सप्तम स्थानावर पडेल, त्यामुळे विवाहासाठी नवीन स्थळे आपल्याला येतील, कुटुंबातून एखादं स्थळ आपल्यासाठी येणं आणि त्यातून आपला विवाह निश्चित होणं याची शक्यता यावर्षी आपल्याला जास्त पाहायला मिळेल. विवाहासाठी चांगले योग आपल्याला पहिल्या 6 महिन्यामध्ये पाहण्यास मिळतील. विवाह आपला निश्चित होईल, कारण गुरुदेवांची विवाहाच्या घरावर दृष्टी आहे. त्यानंतर आपल्या भाग्यस्थानाचे स्वामी आपल्या परिश्रम स्थानामध्ये गुरुदेव बसलेले आहे, जे आपल्या भाग्यस्थानाचे स्वामी आहे आणि गुरुदेवांची भाग्यस्थानावरती सुद्धा दृष्टी आहे. त्यामुळे भाग्याने आपला विवाह निश्चित होण्याचे योग यावर्षी या पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला बनलेले आहेत. आणि गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या लाभस्थानावरती मिळेल, त्यामुळे आपल्याला परिश्रम करून जितका लाभ यावर्षी आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल त्यासाठी पहिले 6 महिने आपल्यासाठी अनुकूल असे म्हणता येईल. त्यामध्ये मंगळाचं राशी परिवर्तन होईल. मंगळ यावर्षी वर्षातून मंगळ आपला राशी परिवर्तन करत असतो. 10 वेळा तो जनरली राशी परिवर्तन करतो. तर मंगळाचं हे जे राशी परिवर्तन आहे हे आपल्यासाठी कुठेतरी सकारात्मक यावर्षी पाहायला मिळेल. त्यामध्ये या पहिल्या 6 महिन्याच्या टप्प्यामध्ये काय होईल हे मी पहिले तुम्हाला सांगतोय. तर गुरुदेवांची दृष्टी विवाह घरावरती आहे, याचा सकारात्मक परिणाम होईल हे मी तुम्हाला सांगितलं. मंगळ आपला मकर राशीमध्ये असेल सगळ्यात स्टार्टिंगला, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मिडपर्यंत मंगळ मकर राशीमध्ये असेल. त्यामुळे करिअरमध्ये आपल्याला सर्वोत्तम अशा मोठ्या संधी या एका महिन्यामध्ये येतील. त्यानंतर मोठ्या रिस्क घेऊन आपण कोणतं ना कोणतं कार्य हे तडीस घेऊन जाल याचा अनुभव आपल्याला फेब्रुवारीनंतर 24 फेब्रुवारीनंतर पाहायला मिळेल. कारण मंगळ तेव्हा कुंभ राशीमध्ये असतील, तर तेव्हा मोठी रिस्क घेऊन आपण महत्त्वाचे निर्णय एखादे घ्याल आणि ते तडीस न्याल. आणि त्यानंतर मंगळ जेव्हा मीन राशीमध्ये जाईल, म्हणजे 3 एप्रिल ते 10 मे या पिरियडमध्ये मंगळ मीन राशीमध्ये असेल, तेव्हा आरोग्याची आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज आहे. हे तुम्हाला असा सल्ला देण्यात येत आहे. आरोग्याची खरी काळजी आपल्याला एप्रिल महिन्यानंतर घ्यायची आहे. आणि त्यानंतर मे महिन्यापासून तर 5 जूनपर्यंत मंगळ आपल्या लग्न स्थानामध्ये असतील. तर आपल्यासाठी वर्षातील सर्वोत्तम काळ म्हणता येईल मे आणि जूनचा हा महिना, जेव्हा मंगळ आपल्या लग्न स्थानामध्ये असेल. त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन कर्क राशीमध्ये होईल. गुरुदेवांचं राशी परिवर्तन जेव्हा कर्क राशीत होईल, जे 2 जूनला होणार आहे आणि 31 ऑक्टोबरपर्यंत गुरुदेव कर्क राशीमध्ये विराजमान होतील. तर तेव्हा आपल्या करिअरमध्ये खूप मोठा बदल आपल्याला जाणवेल. 12 वर्षानंतर गुरु कर्क राशीत उच्चीचा होणार आहे आणि त्यात तो भाग्यस्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा गोल्डन पिरियड आपल्याला म्हणता येईल. गुरुदेवाची सप्तम दृष्टी आपल्या करिअरच्या हाऊसवर पडेल, बरोबर. त्यानंतर पंचम दृष्टी आपल्या सडन गेन आणि सडन लॉसचं जे तुमचं घर आहे त्याच्यावरती दृष्टी पडते आहे. कुठेतरी आध्यात्मिक तुम्ही होणार आहात या पिरियडमध्ये. कोणता पिरियड असेल तो 2 जून ते 31 ऑक्टोबर. आणि व्ययस्थानामध्ये सुद्धा दृष्टी पडेल गुरुदेवांची. तर गुरुदेवांची पंचम, नवम आणि सप्तम दृष्टीचा परिणाम आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध करणार आहात या जून ते ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये. फॉरेन रिलेटेड इम्पोर्ट एक्सपोर्ट जर आपला बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठी प्रगतीची संधी या वर्षाच्या 6 महिन्यानंतर म्हणजे जून नंतर खूप मोठी संधी मिळेल. नवीन भाषा, नवीन लँग्वेज आपण शिकू शकतात. आध्यात्मिकतेकडे कुठेतरी आपला कल असेल त्या पिरियडमध्ये. आणि त्यानंतर शनिदेव आपले वक्री होत आहेत. शनिदेव 26 जुलैपासून 11 डिसेंबरपर्यंत वक्री असतील. तर वक्री अवस्थेमध्ये शनिदेव जातील. तर शनीच्या 7.5 कुठेतरी आपल्याला रिलॅक्सेशन मिळेल या 6 महिन्यांमध्ये. ते 6 महिने कोणते असतील? 26 जुलै ते 11 डिसेंबर या 6 महिन्यांमध्ये शनिदेवापासून आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन मिळणार आहे. तेव्हा आपल्याला 11th हाऊसचं म्हणजे आपलं जे एकादश स्थान आहे, या एकादश स्थानाचा स्वामी हा शनिदेव. तर ह्याचे सुद्धा आपल्याला चांगली फळे त्या पिरियडमध्ये मिळतील. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आपलं काही काम असेल किंवा फॅक्टरीज किंवा खाणींमध्ये म्हणजे मायनिंग रिलेटेड फील्डमध्ये आपण असाल, पेट्रोकेमिकल सेक्टरमध्ये असाल, हिऱ्यांशी संबंधित आपला काही व्यापार असेल, तर आपल्याला ह्या रिलेटेड मशिनरीज रिलेटेड आपला काही व्यापार असेल, तर मशिनरीज रिलेटेड आपण कार्य करत असाल तर आपल्याला जुलै ते डिसेंबर हा काळ आपल्यासाठी सर्वोत्तम काळ असेल या वर्षातला. यावर्षी आपली हेल्थ उत्तम असेल.
तरी शनीच्या 7.5चे फळ म्हणून शनिदेवाची तृतीय दृष्टी आपल्या द्वितीय स्थानावरती पडते. त्यामुळे आपल्याला डोळे आणि दातांशी संबंधित प्रॉब्लेम्स यावर्षी जाणवू शकतात. पायाशी रिलेटेड प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला जाणवू शकतात. बाकी ओव्हरऑल हेल्थ आपली ओके असेल. ह्या वर्षी आपली गव्हर्नमेंट एक्झाम असेल आणि पूरक असा आपला अभ्यास असेल तर जुलैपर्यंत आपली एक्झाम क्लिअर होईल आणि त्यानंतर कुठेतरी सेटलमेंट आपली होणार आहे. एका ठिकाणी आपण सेटल व्हाल. तर असे योग या मेष राशीसाठी बनलेले आहेत. सूर्याचं हे वर्ष आहे आणि प्रखरता आपल्या राशीमध्ये आहे. अग्नितत्वाची आपली रास आहे आणि सूर्य आपल्या राशीमध्ये उच्चीचा पाहायला मिळतो आणि न्यूमरॉलॉजीनुसार अंकशास्त्रानुसार सूर्याचं हे वर्ष आहे. हे वर्ष आपल्यासाठी कुठेतरी सकारात्मक आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तम असं हे वर्ष मेष राशीसाठी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तिसरा टप्पा मी पाडलेला आहे 31 ऑक्टोबर ते डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत, जेव्हा गुरुदेव आपले सिंह राशीमध्ये विराजमान होतील. तर गुरुदेव सिंह राशीमध्ये केतूसोबत विराजमान असतील, कारण केतू पूर्ण वर्षभर एका स्थानामध्ये असतील. 5 डिसेंबरपर्यंत केतू इथेच पाहायला मिळेल, तुम्हाला पंचम भावामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि या पंचम स्थानामध्ये गुरुदेवांचं आगमन होईल 31 ऑक्टोबर नंतर. तेव्हा शिक्षणासाठी आपल्याला नवीन संधी मिळतील. संतती योग आपल्याला मिळेल. लव्ह रिलेशनसाठी सर्वोत्तम ड्युरेशन हे असेल ऑक्टोबर ते डिसेंबर. ट्रेडिंग आणि नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा योग्य काळ हा म्हणता येईल. आता गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम मेष राशीसाठी तिघी हाऊसमध्ये सकारात्मक पाहायला मिळतोय. म्हणजे मेष राशीसाठी ओव्हरऑल सर्वोत्तम हे वर्ष म्हणता येईल. 7.5चे पहिले चरण आणि त्यामध्ये शनिदेवांनी दिलेलं रिलॅक्सेशन जुलैनंतर आपल्याला खूप उत्तम संधी घेऊन येईल. या संधीचा पुरेपूर फायदा आपण करून घ्यावा असा सल्ला आपणास यावर्षी देण्यात येत आहे. राहू आपल्या 11th हाऊसमध्ये विराजमान आहे. त्यामुळे ह्यावर्षी आपण कोणत्याही इच्छा कराल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेवढं धाडससुद्धा मिळेल, तेवढं कर्मसुद्धा आपण करू शकाल, तेवढं आपल्याला हिंमतसुद्धा या महिन्यामध्ये म्हणजे ह्या वर्षामध्ये आपल्याला मिळेल. 2026च्या त्यातही मे आणि जून हा महिना आपल्यासाठी खूप चांगला असेल कर्मासाठी. तर त्याचा पुरेपूर फायदा आपण घ्यावा. आपल्या मनात जे येईल ते आपण थेट करून दाखवाल यावर्षी. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छा आपण ह्या वर्षामध्ये कुठेतरी आपण बघणार आहात आणि त्या इच्छा पूर्ण करणार आहात, तडीस येणार आहात. केतू आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान आहे. आता या पंचम स्थानामध्ये केतूचं विराजमान असणं म्हणजे आपल्या मुलांपासून आपण कुठेतरी डिटॅच होऊ शकतात या वर्षामध्ये. याचा अर्थ असा की आपले मुलं उच्च शिक्षणासाठी किंवा शिक्षणासाठी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपल्यापासून कुठेतरी दूर जाण्याचे योग ह्या वर्षामध्ये बनलेले आहे. किंवा मुलांपासून आपल्याला म्हणजे डिटॅचमेंट म्हणजे मुलांचं आणि आपलं म्हणजे पालकांचं, तुम्ही पालक आहात, तुमचं मुलांसोबत कुठेतरी ट्युनिंग ह्या वर्षामध्ये बिघडण्याची शक्यता आहे. कारण केतू पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि ऑक्टोबरपर्यंत आपल्याला ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. एकदा गुरु राशी परिवर्तन करून सिंह राशीत आले की ही स्थिती आपल्याला सुधारताना दिसेल. लव्ह रिलेशनसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ सर्वोत्तम असेल. विवाह इच्छुक मंडळींसाठी विवाह यावर्षी हे निश्चित होणारच आहे आणि जे विवाहित मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा सर्वोत्तम काळ आहे. त्यांना ह्या वर्षामध्ये नवीन प्रवासाच्या संधी मिळतील आणि कुठेतरी लॉंग टूरला आपण जाणार आहात आणि आपल्याला याच्या संधी या वर्षाच्या जून ते डिसेंबर या पिरियडमध्ये पाहायला मिळतील. आपल्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणं आपल्याला ह्या वर्षामध्ये गरजेचं आहे. मी परत एकदा सांगतोय, आळस आपल्याला सोडायचा आहे यावर्षी. 2025पेक्षा 2026 हे वर्ष अतिशय वेगात पुढे जाताना आपल्याला दिसेल. सूर्याचं हे वर्ष असल्यामुळे मेष राशीच्या जातकांना या वर्षात भरपूर संधी येतील. फक्त संधीचं सोनं कसं करून घेता येईल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. काही नैसर्गिक आणि कृत्रिम संकटे सुद्धा भारतात यावर्षी जाणवतील. त्या हिशोबाने व्हिडिओच्या शेवटी आता मी तुम्हाला आपल्या राशीसाठी उपाय सुचवेल. त्या उपायांचं आपल्याला तंतोतंत पालन करायचं आहे, म्हणजे आपल्याला हा पिरियड निभावून नेता येईल. कारण 2026मध्ये आपल्याला नैसर्गिक आपत्ती भरपूर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. यावर्षी आपणास ऑफिसमधून भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज मिळतील आणि आपण त्या पूर्ण कराल. पदोन्नतीचे सुद्धा योग या वर्षामध्ये आपणास बनलेले आहे. त्यामुळे त्या हिशोबाने सकारात्मक कार्य करणे आपल्यासाठी बंधनकारक आहे.
कारण कर्माची फळं आपल्याला चाखायची आहे. शनिदेव आपल्याला कर्माची फळे देणार आहे. हे भविष्य जरी मी तुम्हाला सांगितले असले तरी आपल्या कर्माची फळे आपल्याला मोजायची आहे या वर्षामध्ये. त्यामुळे त्या हिशोबाने योग्य ती कर्म आपण करावी. भाग्याची आपल्याला उत्तम साथ आहे, एवढंच या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगू शकतो. बाकी उपायाच्या दृष्टीने विचार केला असता आपल्याला दररोज सकाळी सूर्याला जल चढवायचं आहे. सकाळी सूर्याला आपल्याला जल द्यायचंच आहे. तर ही गोष्ट आपल्याला पाळायची आहे यावर्षी, कारण सूर्याचं वर्ष आहे आणि आपल्या मेष राशीमध्ये सूर्य उच्चीचा असतो. घरात आपल्या पूर्वेचा प्रकाश येऊ द्यावा. घरामध्ये जितका जास्त पूर्वेकडून सूर्योदय झाल्यानंतर प्रकाश येईल तितकी आपल्यासाठी शुभ गोष्ट घडेल. त्यामुळे ते अत्यंत लाभदायक आहे आपल्यासाठी. आणि दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करणे आपल्यासाठी अनिवार्य असेल. आणि गणपती अथर्व शीर्षाचा सुद्धा पाठ आपण दररोज करावा. आणि नसेल होत आपल्याकडून तर ओम गंग गणपतये नमः हा मंत्र याचा जरी आपण जप केला दररोज तरी आपल्यासाठी लाभदायक असेल. तर मेष राशीचं वार्षिक राशी भविष्य 2026चं मी आपल्याला पूर्ण दिलेलं आहे. त्या हिशोबाने योग्य ती खबरदारी आपण घ्यावी. अत्यंत शुभ वर्ष आहे. या वर्षाचा कसा फायदा करून घेता येईल फक्त हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वृषभ राशीचं वार्षिक भविष्यवाणी काही दिवसात मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आपलं चॅनल अत्यंत सकारात्मक असं आपल्याला रिझल्ट आपल्या चॅनलमध्ये मिळतं आहे, कारण व्यवस्थित ॲनालिसिस करून आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आपल्यास या व्हिडिओचा अत्यंत फायदा होताना दिसत आहे. तसे कमेंट्स पण आपल्याला येत आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक आपले आभार मानतो. अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या रिलेटिव्हजला हे चॅनल शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वृषभ राशी वार्षिक भविष्यवाणी 2026. थँक्यू सो मच.